सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि निवेदक भरत दळवी यांनी यंदाचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला. कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी न करता जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा आणि ठाणे जिल्हा एकता मंच यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी किशोर गावातील महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या रिया अनिल गायकर हिच्या आई-वडिलांचा, तसेच पशेनी गावातील मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या कैलास अनंत सुरोशे यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय कर्जत तालुक्यातील बेकरे येथील वाचनालयाला पुस्तकांचे वाटप, दिव्यांग कक्षासाठी 5 खुर्च्यांची मदत, अवनी मतिमंद विद्यालयाला पाण्याचा टँकर तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. भरत दळवी यांच्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सोशल मीडियावरही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मुरबाड विधानसभा मतदारसंघात सातत्याने सामाजिक कार्य आणि जनसंपर्काच्या माध्यमातून ते एक युवा पर्याय म्हणून पुढे येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. 5 खुर्च्यांचा मदत केली आणि भरत दळवी प्रत्येक एकता मंचाच्या सानिध्यातून आपल्याला प्रत्येक वेळेस मदत करत असतात. मी व्हॉट्सअपमध्ये बघत असतो प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक पेजामध्ये दिव्यांगांच्या जे 10वी पास झालेले पोरांचे सत्कार, बरं एखादे विधवा महिलांचे काम, परत घरकुल योजना, आपले दिव्यांग 5% निधी यांच्यामध्ये आपल्या संघटनेमध्ये येऊन आपल्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी भाग घेतला आणि आपल्या दिव्यांग कक्षाला पाठबळ दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि त्यांचा आज वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त ते दिव्यांग कक्षात येऊन त्यांना आपल्या 5 खुर्च्यांची मदत दिली. त्याबद्दल आमच्या दिव्यांग बांधवांच्या बद्दल त्यांचा आर्थिक आभार मानतो आणि त्यांच्या वाढदिवस सत्कार करतो. ही आमची पूर्ण करता 2026 भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा, ठाणे जिल्हा एकता मंच, कल्याण ग्रामीण यांच्या माध्यमातून आज संपूर्ण दिवसभरामध्ये माझा वाढदिवस साजरा होत आहे. हा 7वा ते 8वा कार्यक्रम दिव्यांग प्रहार संघटना मुरबाड तालुका पंचायत समिती कार्यालय मुरबाड दिव्यांग कक्ष या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या संघटनेच्या वतीनं माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा होणार आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या दिव्यांग संघटनेच्या कार्यालयाला भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा आणि ठाणे जिल्हा एकता मंच, कल्याण ग्रामीण यांच्या वतीनं 5 खुर्च्यांची मदत या ठिकाणी मी देत आहे. तसेच दिव्यांग बांधवांना येणाऱ्या 5% अनुदानाच्या अडचणी, घरकुलाच्या अडचणी किंवा ज्या काही समस्या आहेत त्या भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून सतत आपण या संघटनेच्या बरोबर राहून समस्या सुटल्या पाहिजेत यासाठी मी वारंवार बीडीओ मॅडम, अधिकारी वर्गांना फोन करत असतो आणि या समस्या कशा सुटतील यासाठी सुद्धा माझा मंच आपल्या दिव्यांग प्रहार संघटनेच्या बरोबर आहे. आज भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा, ठाणे जिल्हा एकता मंच, कल्याण ग्रामीण यांच्या माध्यमातून 1 जून रोजी माझा वाढदिवस साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने मुरबाड विधानसभा मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता मी सध्या मुरबाड तालुक्यातल्या किशोर गावामध्ये आहे. या गावातील रिया अनिल गायकर हिची नुकतीच महाराष्ट्र राज्य पोलीस पदावर निवड झालेली आहे आणि ती बातमी मला 2 दिवसापूर्वी समजली. वाढदिवसाच्या दिवशी तिचा सत्कार करावा असं मी त्याचं नियोजन केलं आणि आज रिया अनिल गायकर हिची महाराष्ट्र राज्य पोलीस पदावर निवड झाल्याबद्दल तिचं मी मनापासून अभिनंदन करतो. भविष्यामध्ये पोलीस झाल्यानंतर चोरांना पकडणं, गावातले दारूचे धंदे बंद करणे किंवा वेगवेगळ्या कामगिऱ्या करून तिने आपलं नाव पुढे आणण्याचं काम करावं. या कार्यक्रमाला तिचे वडील अनिल गायकर तसेच तिची आई अनिता अनिल गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माझ्या मंचच्या वतीनं तिचं आणि तिच्या वडिलांचं तसेच ग्रामस्थ मंडळ किशोर यांचं मनापासून अभिनंदन करतो. रिया अनिल गायकर हिने भविष्यामध्ये आणखी शिक्षण घ्यावं आणि पुढच्या पदावर जावं. तिला जी काही मदत आणि सहकार्य लागेल ते माझ्या भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा, ठाणे जिल्हा एकता मंच, कल्याण ग्रामीण यांच्या वतीनं दिलं जाईल. मनापासून तिचं अभिनंदन करतो आणि तिच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो.